तर मस्त असे आपले भिजवलेले हरभऱ्याचे थालीपीठ आणि हे सोया चंक्सचे थालीपीठ प्रोटीनयुक्त आहेत. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळच्या गडबडीत खाऊन सांगते. लाजवाब टेस्ट झालेली. मस्त. तुम्ही ह्याला दह्याबरोबर, सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान टेस्ट झालेली. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत 2 प्रकारचे थालीपीठं. तर प्रोटीनयुक्त बनवलेले आहेत, ज्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात असे. तर हे आपले हरभरे असतात, ते काळे हरभरे भिजवून त्याचं थालीपीठ बनवलेलं आहे. साधी सोपी रेसिपी आहे आणि हे प्लस सोया चंक्स भिजवून बनवलेलं आहे. तर दोन्हीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न असे सर्व विटामिन भरपूर आपण हे दोन्ही नाश्त्याचे थालीपीठं बनवलेले आहेत. तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एकदम पौष्टिक रेसिपी आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि सकाळच्या गडबडीत झटपट बनणारी रेसिपी आहे. तर आपल्याला बनवायचे प्रोटीनयुक्त थालीपीठं. तर त्यासाठी घेतलेले आहे 1 वाटी हरभरे भिजवलेले आहेत, ओव्हरनाईट भिजवले. तर हरभऱ्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. तर हरभरे घेतलेले आहेत, भिजवलेले आहेत ओव्हरनाईट. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बारीक कापून घेतलेला पालक आहे, धुवून घेतला आहे स्वच्छ. कांदा घेतला मोठा 1 कापून, जिरं अर्धा चमचा, लसणाच्या पाकळ्या 6-7 हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा मीठ, कोथिंबीर आणि हे तीळ लागणार आहेत आपल्याला. तर अगोदर आपल्याला मिरची, लसूण, जिरं आणि मीठ ह्याला फिरवून घ्यायचं अगोदर. तर आता ही मिरची आणि जिरं, लसूण ठेचा बनवला आहे, त्यामध्येच आपल्याला घालायचे हरभरे आणि बारीक करून घ्यायचे. तर हे थोडंसं जाडसर राहिले चालतं आहे, पाणी नाही घालायचं जास्त. असं छान लागतं खाण्यासाठी. तुम्हाला जर हरभरे शिजवून वापरायचे असतील तरीसुद्धा चालतील. तर ह्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे. आता मध्ये आपल्याला घालायचं पालक, अजून पण भाज्या घालू शकता, गाजर, कोबी, कांदा, कोथिंबीर. ह्यामध्ये घालायची हळद, आणि हे 2 चमचे तीळ आणि पीठ घालायचे. बघूया, लागलं तर अजून वापरू शकतो आपण. मिक्स करायचे. नॉर्मली आपण ज्वारीच्या पिठाचे, भाजणीचे असे थालीपीठं बनवतो. तर हे एकदम असं पौष्टिक, प्रोटीन वाढवणारं. सध्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रोटीन्सची कमी आहे. तर हरभऱ्यामुळे खूप असं मस्त प्रोटीन वाढलं जातं, फायबर असतं. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये हरभरे जर तुम्हाला नुसते तसेच चालत नसतील तर अशा प्रकारे बनवून खाल्ले पदार्थ वेगवेगळे, तर नाश्ता पण होतो आणि प्रोटीन पण मिळतं भरपूर. तर आपण ज्या भांड्यात बारीक केलं तर त्यातून थोडंसं पाणी टाकलं धुवून. आपण जसं थालीपीठाला पीठ मळतो तशाच पद्धतीने मळून घ्यायचे. अजून थोडंसं पाणी घालायचं. आपण बारीक करताना पाणी वापरलं तरी चालेल, पण काय ना, जास्त बारीक जर झाले हरभरे तर आपलं असं छान खुसखुशीत बनणार नाही थालीपीठ. हे असं थोडंसं जाडसर राहिलं ना म्हणजे खूप छान होतं. आता नाही पाणी टाकायचं, तेल टाकून थोडंसं मऊ करून घ्यायचं. आपण जे पालक घातलेलं आहे त्यामुळे पाणी सुटत राहतं, त्यामुळे आता अजून पाणी नाही वापरायचं आणि पिठाची पण गरज नाही. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. थोडंसं तेल घालायचं. सकाळी सकाळी जर नाश्त्याला असं पौष्टिक नाश्ता असेल तर दिवसभर आपण थालीपीठ बनवतो तसंच बनवायचं आहे.
किंवा थोडंसं पातळ बनवून डायरेक्ट तुम्ही कढईत किंवा तव्यावर टाकलं तरी चालेल, दही मिक्स केलं तरी चालेल. तर पीठ घ्यायचं आहे. आपला नेहमीचा थालीपीठ करण्याचा कपडा आहे. थोडंसं पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं आहे. थोडेसे तीळ टाकायचे. आपण पीठ मळताना सुद्धा टाकले आणि वरून पण. तीळ जेवढे खाण्यात येतील तेवढं कॅल्शियम वाढतं. तुळ्यामध्ये खूप कॅल्शियम असतं. तर तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. आपल्याला तव्यावर टाकायचं. तर आपला तवा छान तापलेला आहे. तेल घालायचं आणि आपण बनवलेलं थालीपीठ आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल त्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. पोटभरीचं म्हणजे असं तुम्ही डाएट फॉलो करून सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. तर ह्याला लो फ्लेमवरती 4 मिनिटासाठी आपल्याला असं झाकण ठेवून भाजून घ्यायचे. उलटून घ्यायचे. 5 मिनिट झाले. काय मस्त सुवास येते. पालक भाजीमुळे तर खूप सुरेख दिसते. परत 5 मिनिट आपल्याला तसंच भाजून घ्यायचं आहे त्याला झाकण ठेवून. म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित. तर 4 मिनिट झालेले बघूया. मस्त झाले. आपल्याला झाकण न ठेवता मिनिटभर अजून छान असं भाजून घ्यायचे. तर आपल्याला त्यावरती टाकायचं बटर. बटरमुळे खूप छान टेस्ट लागते. तर मस्त असं खुसखुशीत आपलं भिजलेले हरभऱ्याचं थालीपीठ तयार आहे. खूप छान. बटरमुळे तर अजून चव वाढते. तर अशा प्रकारे आपल्याला बाकीचे पण बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले हे हरभऱ्याचे भिजवलेले थालीपीठ तयार आहेत. बघू शकता मस्त झालेले आहेत. क्या बात. नाश्त्यासाठी एकदा नक्की बनवून पहा. यामधील जे पालक टाकला आहे तो स्किप केला तरी सुद्धा चालेल आणि खूप छान टेस्ट लागते. तर अशा प्रकारे आपले हे थालीपीठ तयार आहेत. तर अशा प्रकारे आपले हे तयार आहेत. बघू शकता एकदम मस्त असे आपण जसे भाजणीचे किंवा ज्वारीच्या पिठाचे बनवतो तसेच झालेले आहेत. आणि चव जर म्हणाल तर त्याच्यापेक्षा मस्त झालेले आहेत. खूप छान टेस्ट झालेली आहे. तर ह्याला सोयाबीन म्हणतात, सोया चंक्स म्हणतात, सोयावडी म्हणतात. ह्या सोयावडीमध्ये भरपूर फायबर्स असतात. पचायला हलकं असतं. आणि आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं. आपण ह्याचे टिक्की बनवू शकतो किंवा थालीपीठं बनवायचं. आपण थालीपीठच बनवायचे कमी तेलामध्ये होईल असं. तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल तर उत्तम पर्याय आहे हा. आणि खूप प्रोटीन असतात त्यामुळे हे सोया चंक्सचं आपण थालीपीठ बनवतो आहे. आणि हे घेतलं आहे गाजर बारीक खिसून घेतलं 1 वाटी. ह्या कोबी घेतलेला आहे बारीक कापून. याऐवजी तुम्हाला कोबी आवडत नसेल तर कांदा वापरला तरी सुद्धा चालेल. हिरवी मिरची, जिरं अर्धा चमचा, हिरवी मिरची 6 हिरवी मिरची घेतलेली आहे 6. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जिरं अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा. मीठ पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसणाच्या 15 पाकळ्या आहेत. हा गावरान लसूण आहे, बारीक पाकळ्या आहेत. आणि आपल्याला तीळ लागणार आहेत 3-4 चमचे.
तर हा कोबी 1 वाटी बारीक किसून घेतला आहे, धुवून घेतला आहे व्यवस्थित अगोदर. आणि हे आहे 1 छोटी वाटी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ सारखंच आहे. आणि हे सोया चंक्स आपण भिजून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये, अर्ध्या तासासाठी ठेवले होते. काही नाही 10 मिनिटांमध्ये सुद्धा भिजतात. तर अगोदर आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी टाकायचं आहे जिरं, मीठ, लसूण आणि मिरची. तर ह्याला बारीक करून घ्यायचं, आपला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर आता हा ठेचा झालेला आहे. यामध्येच आपल्याला हे सोयावडी पिळून टाकायची. असं ठेचा काढून टाकलं तरी चालेल, असं बी काही हरकत नाही. तर हे 100 ग्रॅम सोया चंक्स आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये मीडियम आकारात बनवले तर 4 ते 5 थालीपीठं बनतात. आता ह्याला असंच बिना पाण्याचं फिरवून घ्यायचे, म्हणजे बारीक होतं. तर हे छान बारीक झालेले आहे. आता काढून घ्यायचे. जर टिक्की बनवायची असेल तर मिरची वेगळी टाकली तरी चालेल, कापून टाकली तरी, बारीक करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर आता ह्यामध्ये घालायचं आहे गाजर, कोबी. हे ह्यासाठी घालायच्यात भाज्या की मुलं आपल्या अशा भाज्या खात नाहीत म्हणून. कांदा घालायचा आहे, नाही घातला तरी चालेल. आपण कोबी घातलेला आहे, गाजर घातला आहे. मध्ये घालायची कोथिंबीर, हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, मिक्स करून घ्यायचे. तर तीळ टाकायचे 2 चमचे, हे बेसन पीठ आणि हे ज्वारीचं पीठ. जर गरज लागली तर आपण थोडंसं गव्हाचं वापरायचे. आपण आतापर्यंत बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे, पाण्याची गरज नाही लागली आता. ह्याची टिक्की पण छान होते. आता ह्याची अशी टिक्की जरी बनवली तरी खूप छान मस्त कुरकुरीत बनते. पण थोडंसं तेल जास्त लागतं म्हणून आपण थालीपीठ बनवायचे. ज्वारीच्या पिठामुळे जास्त असं चिकटपणा नाही आलेला. मस्त झाले पीठ. तर आता आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे. थालीपीठ बनवण्याचा कपडा घेतलाय, त्यावरती थोडंसं पाणी लावायचं, थोडंसं चिकटपणा कमी ह्याला. दोन्ही पण आपण जर रेसिपी बनवतोय सकाळच्या गडबडीत, एकदम साध्या सोप्या झटपट होणाऱ्या 15 मिनिटांमध्ये, आणि प्रोटीनयुक्त, फायबर आणि आयर्नयुक्त, म्हणजे आपण पालक भाजीसुद्धा वापरलेली त्या थालीपीठामध्ये. सध्या काय प्रत्येकाचा प्रॉब्लेम झालेला आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रोटीन कमी किंवा वेट लॉससाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीने डाएट प्लॅन करत असाल तर आपल्याला यावरती तेल टाकायचे. आपण तसे मळताना पण टाकलेत. तर आता तवा तापलेला आहे, टाकायचं आपल्याला तवा. तर तवा छान तापलेला आहे, तेल टाकायचे. बनवून घेतलंय ते थालीपीठ त्याला ते तेल टाकायचे थोडेसे अजून. 3-4 मिनिटासाठी झाकून ठेवायचे मीडियम लो फ्लेमवरती. फ्लेम मीडियमच ठेवायची, लो नाही करायची. तर आता 3 मिनिट झालेत, बघूया. परत
3 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. तीन मिनिटं झालेले. आता आपल्याला झाकण न ठेवता ह्याला भाजून घ्यायचे थोडंसं असं कडक. बटर टाकायचे. बटरमुळे छान टेस्ट लागते. ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी पण चालेल. मस्त तयार झालेलं. तर अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे सोया चंक्सचे हे थालीपीठसुद्धा तयार आहेत. खूप छान बनलेले आहेत, बघू शकता. मस्त असे चविष्ट आणि प्रोटीनयुक्त पौष्टिक असे आपले दोन्ही पण थालीपीठ तयार आहेत. अशा प्रकारे जर सकाळी हलका फुलका आणि प्रोटीनयुक्त नाश्ता असेल तर दिवसभर, आणि तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीने रोज एक प्रकारचा बनवून खाल्ला तरी चालेल, थालीपीठ बनवून खाल्लं तरी चालेल. तर मस्त असे आपले भिजवलेले हरभऱ्याचे थालीपीठ आणि हे सोया चंक्सचे थालीपीठ प्रोटीनयुक्त आहेत. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळच्या गडबडीत खाऊन सांगते. लाजवाब टेस्ट झालेली. मस्त. तुम्ही ह्याला दह्याबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे आपले 2 प्रोटीनयुक्त थालीपीठं तयार आहेत. तर हे आहे भिजलेल्या हरभऱ्यांचं थालीपीठ आणि हे सोया चंक्स असतात त्याचा थालीपीठ आहे. तर दोन्हीमध्ये सुद्धा भरपूर फायबर, प्रोटीन असतं. तर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून नाश्त्यासाठी खाऊ शकता. साधी सोपी रेसिपी आहे, प्रमाणबद्ध सांगितलेली आहे, स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.